गेला आठवडा महाराष्ट्रामध्ये महापूर आला आणि सोलापूरसह मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला. पिकं बुडाली, माती वाहून गेली, अनेक जण बेघर झाले. मदतीच्या नावानं भरपूर राजकारण झालं, पण आठवडाभरानंतर पूरग्रस्तांचं काय झालं बघूयात. संभाजीनगरमधून पुढारी न्यूजचा हा खास रिपोर्ट. सरकार कोणीच आलेलं नाहीये. आम्ही उघड्यावर बसलो तर आमचे लेकर बाळ उपाशी. आमचा जर पंचनामा नाही झाला, आम्हाला जर मदत नाही मिळाली, आम्ही उपोषणाला बसू. घर वाहून गेलं सगळं. कोणी पंचनाम्याला सुद्धा नाही आलं, कोणी विचारायला नाही आलं. पैठणच्या संतनगर कहारवाड्यातील या शांततेत हृदयद्रावक आक्रोश दडलाय. गोदामाईला आलेल्या पुरानं शेकडो कुटुंबियांचं आयुष्य अक्षरशः घेऊन टाकलंय. भिंती कोसळल्या, संसाराचं झाड उन्मळून पडलंय. कपडे लत्ते, धान्य, पै पै करून जमवलेले पैसे, मुलांची वह्या पुस्तकं सगळं काही पाण्यात वाहून गेलंय. आज जे उरलंय ते म्हणजे चिखलानं भरलेली ओसाड घरं. कुणीतरी येईल, हात देईल याकडे आपत्तीग्रस्तांचे डोळे लागलेत. आमचे कपडे पण गेले, म्हातारी लंगडी पांगडी, आमचं सगळं धान्य गेलेलं आहे. लेकरं बाळ सगळे उघड्यावर पडलेले. सर लेकरांचे लग्नाला भांडे गोळा केले ते पण वाहत गेले. माझ्या घरचे धान्य धुन्ने कपडे काहीच नाही राहिलं घरामध्ये. गेलं तर आम्हाला लाईटी बंद केल्या, आम्हाला काढून दिला, सरड्याला भात आम्हाला खायला द्याला, आमच्या तोंडात घास नाही गेला. सारे माणसं आजारी पडलेत आमच्यावाले. साधासारखं काही नाही. कपडा गेला, धान्य गेलं, कोणीच काही दिलेलं नाही आम्हाला. शाळेमध्ये जाण्याची वेळ झाली की लहान मुलं आता डोळे खाली घालतात, कारण त्यांच्याकडे पुस्तकं नाहीत, पिशवी नाही आणि शाळेची फी देण्या इतपत घरात काहीच नाही. पालकांच्या डोळ्यात हतबलतेचं एक सावट आहे. अनेकांचं घर तुटलंय, काही जण बेघरही झालेत. कुणी देवळात झोपतंय, कुणी ओसरीवर आणि कुणी शेजाऱ्यांच्या सावलीत. भूक लागली की आजूबाजूच्या मंदिरातून प्रसाद मागतात आणि तेवढंच खातात, कारण दुसरं काहीच उरलेलं नाही. इथं सगळे असे परिवार आहेत की यांच्या घरात काहीच राहिलेलं नाही. आमच्या घरात धान्य कशाला म्हणतात ते राहिलेलं नाही. आमचे लहान लहान बाळे प्रत्येक आजारी आहे, कारण इथं सारा नाल्याचं पाणी होतं. दवाखान्यात घालायला पण आमच्याकडे पैसा नाही आहे. इथून प्रशासनाने नाथ हायस्कूलमध्ये नेलं. नाथ हायस्कूलमध्ये 2 दिवसही जेवणाची व्यवस्थित सोय केली नाही. तिसऱ्या दिवशी तिथून काढून दिलं. काय तर म्हणे आपापल्या घरी जा. इथं आल्यानंतर प्रशासन आलंय, भुमरे साहेब आले ते पाहून गेले. त्याच्यानंतर प्रशासन आलं, त्यांनी काय ते पंचनामे करून नेले. तेव्हापासून त्यांचं एकही माणूस आमच्याकडे आलेलं नाहीये, की कोणी असं विचारलं देखील नाहीये की तुमच्याकडे काही खायला आहे किंवा नाहीये, की तुमचे लहान लहान बाळ आहे, की तुमची काय अवस्था आहे, मग आम्ही जायचं कुठं, करायचं काय. घर तुटलं, पाणी आलं, पाऊस चालू होता, इकडे तिकडे पळायला लागलो तरी आम्हाला सुधारलं नाही. पसारा घेऊन पळायचं, आमचा जीव बचवायचं. पण तुम्ही सरकारने आमचं संरक्षण करावं. आता अजून काही आलेलं नाही. पाणी आलं, तुटून गेलं सगळं, काहीच नाही राहिलं. मला तर पसारच नाही राहिलं. काहीच सगळे मालक वारले, काहीच नाही राहिलं माझं. तर हे सगळं उघड्यावर असं पसारा आहे आणि अजून काहीच नाही भेटलं. मग असं कसं उघड्यावर राहावं सांगा लेकरं घेऊन. कहारवाड्यातील परिस्थिती पुढारी न्यूजनं दाखवल्यानंतर प्रशासन हल्लं, पंचनामे झाले. पण आजही लोक वाट पाहतायत कुणाच्या तरी पावलांची, कुणाच्या तरी मदतीच्या आवाजाची. आमचं काय हा प्रश्न आजही हवेत तरंगतोय आणि त्याचं उत्तर देणारं कुणीही दिसत नाहीये. मोलमजुरी करणारा, हातावर पोट भरणारा माणूस आज हात पसरून जगतोय. कसं जगायचं आता हा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कोरला गेलाय. कुणी त्यांच्या आयुष्याचा तोडगा काढेल का, की ही माणसं असंच दिवस रात्र उघड्यावर जगत राहणार? इकडं अर्ध्या बाया इथं आहेत, त्यांचा पहिला संसार उद्ध्वस्त झालेला आहे, परत झालेला आहे. इथं त्या जेव्हा गंगाला जाते तेव्हा त्या खात्यात सगळे आमच्या गंगाच्या जीवावर आम्ही पोट भरणारे माणसं. आम्हाला काही कामधंदा नाहीये, आम्हाला गिलास पण राहिलेला नाही पाणी प्यायला, का आम्हाला अंगावर घ्यायला चादर पण नाहीये. आमची कुणीही मदत नाही केलेली. आम्ही करू विकास, कशाचा विकास करतात तुम्ही? सगळं भकास झालं, विकास करता का? आमचा पंचनामा सुद्धा नाही झालेला. कसं काय नाही झाला?
आमचा जर पंचनामा नाही झाला, आम्हाला जर मदत नाही मिळाली, आम्ही उपोषणाला बसू. सरकारकडून कोणीच आलेलं नाहीये. आम्ही उघड्यावर बसलो तर आमचे लेकर उपाशी तपाशी, आम्हाला कपडा नाही राहिला. आम्हाला सरकारला हीच विनंती, आमचा समाज मातंग आहे, आमची काही काळजी घेऊ नये का? आम्हाला वावर नाही, शिवरा नाही, आम्ही गंगात दुडून खाणारे लोक आहेत. त्याची आमची सरकारने दखल घ्यावा ही आमची विनंती सरकारला, आणि आम्हाला काही पण मदत करावा अशी आमची इच्छा आहे सरकारला. आमच्या घरात येऊन सुद्धा कोणी पंचनामा केला नाही. आमचे लेकरं बाळा इतके आजारी पडलेत. आमच्या नालीची सोय नाही ना, एवढाले गंज वाहून आलेले चिखला मातीचे, एवढा वास सुटलाय त्याच्यामध्ये, तरी आम्हाला कुणीही येऊन बघितलं नाही. लेकरू आजारी पड, दुधाला पैसे नाही, आमचे घर पडले सगळे. मला नातू आहे, घर वाहून गेलं सगळं. कुणी पंचनाम्याला सुद्धा नाही आलं, कुणी विचारायला नाही आलं. काय केलं घरातलं, काय केलं? सगळे गेले, भांडे खुंडे गॅस बीस सगळं गेला. संसार वाहून गेला, पण मनाचं बळ अजून तुटलेलं नाही. कारण या मातीतली लोक अजूनही देवावर, माणुसकीवर आणि आशेवर जगतात. पण प्रश्न एवढाच आहे, ही आशा टिकवण्यासाठी कुणी पुढे येईल का? पैठणच्या संत नगरातील ही वेदना फक्त पाण्यानं वाहून गेली नाही, ती माणुसकीच्या काळजात कोरली गेली आहे. तर ही कथा नाही, ही हाक आहे मदतीची, संवेदनशीलतेची आणि माणसाच्या माणुसकीची. प्रशासनाने किमान या लोकांना या ठिकाणी येऊन मदतीचा हात देणं गरजेचं आहे, मात्र तसे होताना दिसत नाहीये. कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, पैठण संतनगर.